कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यामधले शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफीचं आश्वासन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दिलं होतं। मात्र सत्ता येताच सरकारने आपली भूमिका बदलल्यामुळे शेतकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसताना राज्यामधील महाविकास आघाडीच्या खासदारांना वेतनवाढ झाली आहे, यावरती कोणीच भाष्य करत नाही असं म्हणून आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या संतप्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आपल्याबरोबर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि इतर शेतकरी सहकारी आहेत। काय वाटतं तुम्हाला एकूणच सरकारच्या भूमिकेबद्दल? सरकारच्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातला एकूण शेतकरी प्रचंड नाराज आहे। या सरकारने आता ज्या राज्यकर्त्यांनी, आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी कर्जमाफीच्या संदर्भात जी भूमिका निवडणुकीपूर्वी यांचं जे भूमिका होती आणि आता ते निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर आता त्यांना 100 दिवसही त्यांचे पूर्ण झालेले आहे। तर अशा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू असं सांगितलं त्यांनी आणि आम्ही शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केलं। आणि असं असताना आता ते त्याच्यापासून त्यांनी केलेला जो वादा आहे तो नाकारताय आणि ते शेतकऱ्यांना सांगताय की तुम्ही 31 मार्चच्या आधी तुमचं कर्ज भरा। बरं, नुसतं सांगत नाही तर दम देऊन सांगताय। तर ही त्यांची नियत फिरलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्रातले सर्व शेतकरी जे आहे ह्या विद्यमान महायुती सरकारचा याचा जाहीर निषेध करतोय। हे चुकीचं आहे। कर्जमाफी यांना द्यावीच लागेल आणि ही कर्जमाफी द्यावी आणि ही कर्जमाफी करावी म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि राज्यातल्या सर्व संघटना आम्ही एकत्रित येत ही कर्जमाफी मिळवणारच आणि सरकारकडून ही कर्जमाफी आम्ही घेणारच। कारण सरकारने दिलेला शब्द आहे तो सरकारने पूर्ण करावाच लागेल। ते सत्तेत आले, स्पष्ट बहुमतात आलेले, त्यांना या शेतकऱ्यांना दिलेला वादा जो आहे तो पूर्णच करावा लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।